उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्याला अजित पवार हे अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आता समोर येते। एनडीएच्या घटक पक्षांच्या प्रमुखांना उपराष्ट्रपतींच्या शपथविधीचं आमंत्रण होतं, तरी सुद्धा अजित पवार यांची अनुपस्थिती पाहायला मिळते। दुसरीकडे एकनाथ शिंदे घटक पक्षाचे प्रमुख म्हणून दिल्लीमध्ये दाखल होत आहेत आणि उपराष्ट्रपती पदाच्या शपथविधीला अजित पवार यांची अनुपस्थिती असेल। अधिकची माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, अगदी 1 ते 2 दिवसांपूर्वी आपण पाहिलं अजित पवारांची प्रकृती अस्वस्थता किंवा नाराजी अशा चर्चांना बराच उधाण आलेलं होतं आणि आता निमंत्रण असून सुद्धा शपथविधीला अजित पवार जाणार नाहीत, उपस्थित राहणार नाहीत। काय कारण समोर येत आहेत यामागची? तसं जर पाहिले श्रद्धा, तर कालच आपण पाहिलं होतं की अजित पवार हे ऍक्टिव्ह झाले होते कामासंदर्भामध्ये आणि त्यांनी काल बैठकाही घेतल्या होत्या। आज अपेक्षित होतं की ती एनडीएच्या घटक पक्षाचे उमेदवार उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहतील म्हणून। मात्र आज जर आपण पाहिलं तर अजित पवार हे त्यांचा एक वेगळा नियोजित दौरा आहे, त्या दौऱ्यावरती असणार आहेत। जी माहिती मिळते त्यानुसार अजित पवार हे नाराज आहेत का असे प्रश्नचिन्ह 2 दिवसापूर्वी देखील उपस्थित झाले होते। मात्र श्रद्धा, जर आपलं पाहिलं तर आता असा प्रश्न निर्माण होतोय की अजित पवार यांचं एनडीए मध्ये मन रमत नाहीये का, कारण ते फारसे दिल्लीमध्ये येताना पाहायला मिळत नाही। दुसरा मुद्दा म्हणजे मध्यंतरी IPS अधिकाऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने कथितरित्या त्यांची ऑडिओ क्लिप आणि व्हिडिओ क्लिप समोर आली होती, त्यामुळे त्यांच्यावरती टीकेची जोड उठली होती। त्यानंतर ते दिल्लीमध्ये देखील मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली होती। अनेक अधिकारी तसह काही नेत्यांनी देखील या संदर्भामध्ये आपली नाराजी व्यक्त करण्यात आली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवार यांचा दिल्लीमध्ये न येणं याला एक वेगळं महत्व प्राप्त होतं। आणि सगळ्यात जर आपण अलीकडे पाहिलं तर CP राधाकृष्णन हे मोठ्या ऐतिहासिकरित्या विजयाने आपल्याला पाहिलं असेल की मोठा विजय त्यांचा झाला होता। एनडीएचा हा विजय म्हणून पाहिला जात होता। स्वतः सुनेत्रा पवार ह्या मतदानासाठी राज्यसभेच्या खासदार म्हणून उपस्थित होत्या, त्याचबरोबर त्यांच्याच पक्षाचे प्रफुल्ल पटेल उपस्थित होते। त्यानंतर सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष खासदार म्हणून यांनीही मतदान केलं होतं। मात्र अजित पवार या सगळ्या संदर्भामध्ये फारसे आपल्याला समोर येताना पाहायला मिळालेलं नाहीये आणि त्याचाच एक भाग पाहिला तर आता त्यांचा एक नियोजित विनंती थोडंसं थांबवते, पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करते। आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी जी जोडले गेलेले आहेत। अमोलजी नमस्कार, गुड मॉर्निंग। आपण पाहतो एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। अजित पवार आता जो शपथविधी होणार आहे CP राधाकृष्णन यांचा, त्याला अनुपस्थित राहणार आहेत। यापूर्वी जर आपण पाहिलं तर अजित पवार नाराज आहेत का किंवा त्यांची प्रकृती ठीक नाहीये अशाही चर्चा होत्या। बरं, ते शपथविधी सोहळ्याला जाणार आहेत अशा सुद्धा 2 दिवसांपासून बऱ्याच चर्चा आहेत आणि आता अचानक ते जाणार नाहीत असं कळतंय। एक लक्षात घेतलं पाहिजे, 2 दिवसांपासून थोडासा त्रास याचा असल्यामुळं थ्रोट इन्फेक्शन टाईप, तर ते थोडं आजारी होते आणि त्यांनी रेस्ट घेतली होती 2 दिवसाची। ते कुठेही काही नाराज नव्हते, कुठल्याही प्रकरणात नाराज आहेत अशा ज्या काही बातम्या चालवल्या गेल्या त्या साफ चुकीच्या होत्या। आम्ही पण माहिती घेतली, दादांची तब्येत बरी नव्हती परवा आणि काल। मग या 2 दिवसाचे जे स्किप झालेले कार्यक्रम आहेत ते परत आज कालपासून त्यांनी रेग्युलर केलेत। म्हणजे काल तुम्ही बघितलं असेल त्यांनी मंत्रालयामध्ये परवाच्या राहिलेल्या बैठकांचा सपाटा लावला आणि आज माझ्या माहितीप्रमाणे हम्म